हे बघा मित्रांनो, माझी गाडी आणि ह्या गाडीचा हा टायर आणि त्याची झालेली अवस्था बघा कसं झालं आहे. ते पार निघालं आहे तिकडून. आता हा तर एक टायर तर आहेच, पण आता हा पुढचा टायर बी बघा कसा झाला आहे इकडून. कुठं गेलं अरे मी पाहिलं होतं असं सेम तिकडून जसं निघाले ना तसंच निघालं होतं. हां हे बघा तिथून खालून निघाले. तर आता हे दोन्ही मला चेंज करायचे पहिलं. तर आता चाललो आपण गाडीचे टायर बदलायला, कारण आता परत एक नवीन ट्रिप मस्तपैकी प्लॅन झालेली आहे. खरं तर आपल्या नशिबाने आपल्याला काम पण असे भेटलेत ना की फिरायचं आणि काम करायचं, म्हणजे हिंडणं फिरणं पण होतं. मागं जशी आपली अमरनाथ यात्रा झाली ते काम पण होतं आणि हिंडणं पण होतं. आणि तसंच आता हे पण काम आहे, शूट पण आहे आणि हिंडणं पण आहे. आता जायचं आहे गोव्याला, डायरेक्ट गोवा गाडी घेऊन जायची. त्याच्यामुळे टायर वगैरे बदलायचे. टायरची हालत तुम्ही बघितली आहे कसे टायर झालेले आहेत, ते सगळे चेंज करून आता जायचं आहे. चला आता आलेलो आहे टायरच्या दुकानात. अरे बापरे किती टायर आहेत आता ह्याच्यात. आपल्या गाडीचा टायर आता यांना चला विचारू बघा कोणता टायर सजेस्ट करतात इथे. कोणता? हा आणि हा CAT 3450, हे दोन्ही अपोलो 3550, ब्रिस्टोन 3850 आणि हे 4050. MRF काढून फ्रंटला पण MRFच आहे. हा तोच बेस्ट आहे, ठीक आहे ना. हा आहे का? 3650. ओके, दोन्ही मागचे दोन्ही पण बदलायचे. हा ठीक आहे, नवीन पुढे घेणार आहे, पुढचं असून मागे. हा टायर आहे, हा टाकायचा आहे MRF ZTV. हे बघा, तर मी आलो होतो महाराष्ट्र टायर शॉपी. हे शाहूनगरमध्ये शॉप आहे. इथे टायर तर देतातच, पण मला आता कळलं याच्यासोबत ते अलाइनमेंट देखील करून देतात. हे बघा, आता गाडीचे टायर बदलायला आलो तुम्ही, पण त्यांनी व्हील अलाइनमेंटसुद्धा त्याच्यामध्ये ॲड ऑन आहे. त्याच्यामुळे चारही टायरचे ते अलाइनमेंट देखील करून देतात आणि गाडीचे टायर पण बदलून देतात. त्याच्याबरोबर ते गाडीचे वायसर वगैरे सगळं जे काय असेल ते करून देतात. मला तर टेन्शनच मिटलं. आता हे लावलं यांनी इथं काहीतरी चालू आहे बघा प्रोसेस. मला काय कळलं ना काय चाललं, अलाइनमेंट कशी काय, पण ते करतात त्यांच्या पद्धतीने, करू द्या, त्याचं काम त्यांनी करावं. तर असं हे अलाइनमेंट वगैरे होईल आता. बरं आहे, म्हणजे अलाइनमेंटचा खर्च वाचला. गाडी लांब न्यायची त्याच्यामुळं काही कटकट नाही. सगळं इथं एकाच टायमाला माझं काम होऊन गेलेलं आहे. झाले का रे बाबा, काय करताय, काय चाललंय, काय कळलं ना मला. चला हे बघा मित्रांनो, आता 11 वाजलेले आहेत आणि CNG फुल भरला आहे. पेट्रोल आहे, पेट्रोल काय उद्या जाईन आपलं कोल्हापूरपर्यंत. लवकर 2 वाजता निघायचं आहे आणि आता 11 वाजले तरी आमचं अजून चालूच आहे. आत्ताशी शॉपिंग वगैरे झाली, आता जाऊन भराभरी करायची आहे आणि बॅग वगैरे भरायची, सगळं पॅकिंग राहिले. आपल्याला शूटचं मटेरियल घ्यायचं ते सगळं राहिले. आत्ताशी CNG भरून आणि थोडीफार शॉपिंग होती ती करून आलो आहे. आता बाकी उद्या सकाळी बघूयात आता काय काय कसं होतं. चला मग एन्जॉय करूया गोवा. 3 दिवस झोपायचं आता आणि उठायचं आहे सकाळी 2 वाजता, कारण 2ला निघालो तर दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. 600 किलोमीटरचा प्रवास आहे, 12 तास लागतील. बघू आता किती वेळ लागतोय काय ते. चलो गुड मॉर्निंग गाईज. तर 2:36 2:30 वाजलेले आहेत पहाटेचे. आपल्याला लवकरच निघायचं आहे गोव्याकडं. 600 किलोमीटरचा प्रवास आहे. आपल्याला दुपारी 3 वाजता गोव्यामध्ये पोहोचायचं आहे. त्याच्यामुळं टाईम सगळं लक्षात घेता 12 तास आधी आपलं निघू म्हटलं. रेस्ट नको. 600 किलोमीटर आहे, फर्स्ट टाईम चाललो आहे, त्याच्यामुळे जरा व्यवस्थित आणि परफेक्ट टायमात गेलं तर बरं. हे बघा, अजून आपल्या लॅपटॉपचं पसारा तसंच इथे भरायचं, अजून हार्ड ड्राईव्ह वगैरे सगळं घ्यायचं आहे. सगळं हे कपडे, ती कॅमेऱ्याची बॅग आहे आणि एक बॅग आहे. आणि आता आणखीन 1-2 ड्रेस असावेत बाबा चांगले फिरण्यासाठी इकडे तिकडे, म्हणून चालले पॅकिंग. आता पॅकिंग वगैरे करू आणि लवकर 3च्या आधी आपल्याला निघायचं आहे. चला 3 वाजत आलेले आहेत आणि आपल्याला लवकरच पोहोचायचं आहे. त्याच्या आधी आपण 0 रिसेट करूयात. बघूया किती किलोमीटर होतं आहे आपल्या इथून घरापासून गोवा. 3 वाजलेत, लवकर निघायला पाहिजे. चलो गाईज, फायनली गोव्याकडे प्रवास सुरू झालेला आहे आणि आता आम्ही कॉलनीतून बाहेर पडतच आहोत. चला आता पुढचा प्रवास कसा होईल माहीत नाही. चला गाईज, फायनली आलेलो आहे पुणे सातारा रोडला हायवेला. आम्ही पुणे, सातारा, कोल्हापूर, कर्नाटक ते बॉर्डर, तसं सावंतवाडी या मार्गे गोव्याला जाणार आहोत. मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे, मॅप लावून चाललो आहे. बघूया कोणत्या रूटने जाता येतं इथे. चला 198.8 किलोमीटर झाले. सकाळचे 7 वाजलेत आणि आता थोडं फ्रेश होण्यासाठी थांबलो आहे इकडं भारत पेट्रोल पंपावरती. खरंच रात्रीचा प्रवास लय डेंजर बाबा, पण अंधारात कुठं आलो आणि किती फास्ट चाललो हे कळत नव्हतं. पटक्यास आलं. आता कोल्हापूर इथून 40 किलोमीटर आहे फक्त. फास्ट आलो आहे आणि मेन आहे ना, लई झोप लागत होती म्हणून पहिल्यांदा बघा बूमर घेतले, त्याने फरक नाही पडला. मग आवळा सुपारी घेतली,
पाचक आवळा सुपारी, त्याने जरा फरक पडला, मग त्याने झोप जाते निघून. तुम्ही पण एकदा ट्राय करा आवळा सुपारी घ्यायची, मस्त प्रवासात साथ देते. झोप डायरेक्ट जागेवर झोप जाते. ते घेतलं. मग आता नंतर थोडं पुढं आल्यानंतर चहा वगैरे घेतला थोडं, आणि आता थांबलो इथं. म्हणलं थोडं फ्रेश होऊ, थोडं पाणी वगैरे मारू आणि मग पुढचा प्रवास. CNG भरायला थांबलो होतो तर हे बघा काय दिसलं, बजाजची फ्रीडम गाडी दिसली, ती पण CNGवर चालते ती दिसली. आणि आता इथं थांबलो तर आपल्या फुल CNG करून घेऊयात, कारण की पुढे गोव्यात मिळेल का नाही माहीत नाही, त्याच्यामुळे इथंच गाडी फुल करून घेऊयात आपली. एवढ्या सगळ्या निसर्गाचा आनंद घेत फायनली आलेलो आहे गोव्यात. चला जाऊयात पहिलं पटकन हॉटेलवरती, सेंट अलेक्स चर्च. चला फायनली मित्रांनो आपण 11 तासांचा प्रवास करून आलो आहे आणि आता रूममध्ये आलो आहे. हे बघा रूम तुम्हाला दाखवतो. आता इथं बघा कपाट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शूज तुमचं काय असेल ते मटेरियल ठेवू शकता. इकडे बघू शकता या कपाटात गोदरेजचं लॉकर पण दिलं आहे त्यांनी, काय तुम्हाला महत्त्वाचं ठेवायचं असेल तर ते पण ठेवू शकता. त्यानंतर इकडं बघा कॉफीचे पॅकेट वगैरे आहेत, अमूल डेअरी क्रीम, हे काय माहिती बघा. हे कप तुम्हाला इथेच कॉफी करण्यासाठी आहे दिलं आहे. त्यानंतर छोटासा फ्रीज विथ पाणी बॉटल्स हे आहे. आणि इकडं बघू शकता ही अशी रूम, इकडे बेड आहे, इकडे खुर्च्या आहेत. आता मी सध्या टॅप मांडला, थोडं काम करत होतो, म्हटलं थोडं बघावं कामाचं, ते केलं. आणि आता असंच हे बघा इकडे टेबल लॅम्प, आपण जे मूवीमध्ये पाहतो ना तसे लॅम्प वगैरे आहेत. आणि हा पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवतो मी, थांबा. हे बघा असा हा व्ह्यू. हे बघा असं हे स्विमिंग पूल आहे, तिथे स्विमिंग पूल आहे आणि बाकीच्या रूम्स वगैरे आहेत. असं हे आहे. आणि मेन गोष्ट आता हे इकडं बेड आहे, इकडं वॉशरूम आहे. आता तिकडे जाऊयात आपण. असं हे बघा इकडं टॉयलेट, इकडं मिरर, इकडं आंघोळीला सगळी सोय आहे असं. आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे ना हे बघा, हे काय आहे बाबा, शॉवर कॅप. म्हणजे आंघोळ करताना तुम्हाला जर कॅप घालायची असेल तर ते 2 शॉवर कॅप दिल्यात. हे काय आहे, सोप, ही साबण आहे 2. ह्याच्यात काय आहे, शेविंग किट, तुम्हाला दाढी करायची असेल तर ते किट. आणि डेंटल किट, दात घासायचं ते पण आहे. थांबा बघू आपण नक्की काय दिलं यांनी. एकच मिनिट यार, उघड ना बाबा यार, नको, पॅकेट आहे. डेंटल किट, आय थिंक ब्रश असेल. हां ब्रश आहे, ब्रश पण दिलं आहे रो, ब्रश असणारच ना रे. 5,000 रुपये पर डेचं चार्जेस आहे इथं, मग एवढं असणारच ना. हो का, एवढं सगळं दिलं यांनी. असा हा आपला आजचा स्टे असणार आहे. एन्जॉय करूयात चला. गुवाहाटी पण भारी, अशी ही गोव्याची ट्रिप. आणि आज आपला पहिला दिवस आणि आज स्टे आहे इथंच. आणि आता थोड्या वेळात ज्या कामासाठी आलो आहे आपण शूटसाठी ते चालू होईल. टीम आलेली आहे, ज्यांना त्यांना रूम दिलेले आहेत. आणि आता DJ नाईट आहे, फुल एन्जॉय, फुल नाचणार आहोत आज आपण.
चला जरा आताच्या कामासाठी आलो ते काम करूया, जरा व्हिडिओ फोटोशूट करायचे. हा बघा लिफ्ट आली आहे, लिफ्टमध्ये बसून फुल जा सेम सेम फुल 0 बंद हो जा सिम सेम झालं. चला चांगलं शूटला. त्याची लेस काढली, खरं तर पहिली लेस होती कॅमेराला, ती काढली. म्हटलं ना लय भारी वाटतो असाच. ते लेस म्हटलं की ते म्हाताऱ्या माणसासारखं वाटतं, त्यापेक्षा हे बरं बेस्ट. फुल जॉब शिमशे बघा असं हा हॉटेलचा व्ह्यू आहे सगळा बाहेरून. स्विमिंग पूल, रूम्स. बघा हॉटेलचा ॲम्बियन्स तर बघा ना कसला मस्त आहे. झाडं बिडं आहे, लहान पोरांसाठी स्विमिंग पूल आणि तिकडे मोठे. तर मित्रांनो सगळी कामं वगैरे उरकून फायनली संध्याकाळी आलेलो आहे एन्जॉय करायला. हे बघा कोरल पेंट 2 हे नाव आहे क्रूजचं. गोव्यामध्ये क्रूज पार्टी देखील खूप फेमस आहे. तर हेच पाहायला आम्ही सगळे आलेलो आहोत. आमच्याबरोबर खूप सारे लोक इकडे त्या पार्टीसाठी आलेले आहेत. तर पुढे क्रूजचं काहीतरी चालू आहे, त्याच्यामुळं ही सगळी लोक इकडे थांबवलेली आहेत. ते क्लिअर झालं की सगळ्यांना क्रूजकडे सोडणार आहे. हे बघा आलेलो आहे आतमध्ये. इथून बघा आता हे क्रूज सगळ्या लावलेले आहेत लाईनने. आपली जी आहे कोरल क्वीन 2 ती पलीकडच्या साईडला आहे. तर तेच पाहत पाहत जाऊयात. हे बघा पॅराडाईज ही एक क्रूज आहे. हॅलो चला हळूहळू जाऊया पुढं. हे बघा एवढे सगळे लोक आहेत. आणि बघा हे जे टी शर्ट घातलेले लोक आहेत ना त्यांच्यासोबतच आपण आलेलो आहे. त्यांचं शूटचं काम वगैरे आपल्याकडे होतं, त्यासाठी आलेलो आहे. आज त्यांच्यासोबतच एन्जॉय करतो. हे बघा क्रूज पार्टीमध्ये दिसलं का आतमध्ये सगळे लोक हे क्रूजमध्ये बसले बरं का. असं काय हॉटेल वगैरे कुठलं नाही, ते क्रूजमध्ये बसलेले. आपल्याला तिकडंच जायचं. आलेलो आहे आपण फ्लोअरवरती म्हणजेच क्रूजमध्ये. तर हे बघा हे कुठल्याही हॉटेलमध्ये बसलेले लोक नाही, तर हे एका शिपमध्ये क्रूजमध्ये बसलेली सगळी लोकं आहेत. आणि चला क्रूजचा प्रवास चालू झालेला आहे. हे बघा आजूबाजूला बाकीच्या क्रूज पण दिसत आहेत. हे सगळे बघत आणि ही आपली क्रूज, याच्यामध्ये आपण पार्टी करत करत चाललेलो आहे. इथे डान्स, गाणं आणि जेवणाचे कुपन देखील आहेत, ते देखील तुम्हाला याच्यासोबत फ्री भेटतात. चला मग एखादा इव्हेंट वगैरे पाहूयात नक्की कसं काय. हे बघा ही सगळी टीम बसलेली आहे आपली पुढे. आणि हे बघा बाकीची क्रूज ती कशी लाईटिंग बिटिंग केलेली आहे. इकडच्या साईडला पण एक क्रूज आहे, त्याच्यामध्ये पण सेम पार्टी सेम एन्जॉय चालू आहे. आणि इकडे आपला एन्जॉय चालू आहे. हे बघा कसं आहे डान्स बिन्स एकदम आहे का नाही, पॉपचं फील मस्तपैकी. चला ते हे खालचं तू मगाशी पाहिले ते खाली होतो आपण, आता हे फर्स्ट फ्लोअरवरती आलं. हे बघा कसलं मस्तपैकी वरती स्टेज वगैरे आहे, जसं काय पार्टी आहे. आणि इथे चीज बॉल, फ्राईज, सॉस हे त्यांचे कुपन असतात, त्यासोबत हे फ्री मिळून जातं. चला आता थोडासा डान्स बघूया कसे डान्स करतात. डुप्पुक 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 डुप्पुक. ओके चला फायनली सगळा एन्जॉय वगैरे केलेला आहे क्रूज पार्टीचा. आणि आता इथून आपण जाऊयात रूमवरती. चला सगळं काही एन्जॉय केलं. खरं तर बागा बीच वगैरे खूप साऱ्या गोष्टी फिरलो, पण काय झालं कामाचा स्ट्रेस आणि त्याच्यामुळे भरपूर गोष्टी शूट नाही केल्या. काम पण खूप वेळ होतं, फक्त जाऊन व्हिजिट करून आलो, त्याच्यामुळे शूट करताना नाही आलं. त्याच्यामुळे या व्लॉगमध्ये गोव्याच्या या व्लॉगमध्ये एवढंच पाहायला मिळेल. एखाद्या वेळेस आपण निवांत येऊयात, पूर्ण गोवा एक्सप्लोर करूयात. तर आत्तापर्यंत फिलहाल इतना ही. सो व्लॉग आवडला असेल तर शेअर नक्की करा.